राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। अकोले तालुक्यातील बेलापूर गावांतर्गत असलेल्या मोघडवाडी येथील वन विभागाच्या हद्दीलगत असलेले खडी क्रेशर व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत बेमाप खोदकामासाठी घातक स्फोटकांचा वापर करत आहेत। खडी क्रेशर व्यावसायिकांनी दहशतीच्या जोरावर तर धमक्या देत येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अल्प मोबदल्यात लाटल्या असल्याच्या तक्रारी येथील शेतकरी करतायत। अकोले तहसीलदार यांच्या आदेशाने पुरजात जमिनीत जाण्या येण्यासाठी वहिवाट रस्ता येथील शेतकऱ्यांनी तब्बल 10 लाख रुपये खर्च करून बनविला, परंतु तहसीलदार यांचा आदेश धुडकावत येथील मुजर खडी क्रेशर व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या धमक्या देत रात्रीतून जेसीपीच्या साहाय्याने उखडून टाकलाय। येथे ध्वनी प्रदूषण, धूळ प्रदूषणाने पशु पक्षी प्राणी पाळीव जनावरांसह मानवी जीवनावर दुष्परिणाम झाला आहे, तर येथील जमिनी नापीक झाल्यात। शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या तक्रारी विविध स्तरावर देऊनही कारवाई होत नाही। येथील शेतकऱ्यांना नाहक त्रासदायक व नियमांचे पालन न करता केवळ माया जमिनीच्या उद्देशाने नियमबाह्य खडी क्रेशर सुरू आहे। यात अनेकांचे हात बरबटलेले असल्याचे येथील नागरिकांमध्ये चर्चा आहे। येत्या कालावधीत योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास सदर खडी क्रेशर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी येत्या 15 दिवसात अनुसूचित जाती विभागाच्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजाताई सोनवणे यांनी रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा संबंधित प्रशासनास निवेदनाद्वारे दिला आहे। संबंधित खडी क्रेशर व्यावसायिक खडी क्रेशर व्यवसायाबाबत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहे। यामध्ये पर्यावरण संरक्षण, ग्रामपंचायत नियमावली, महसूल विभागाची नियमावली, मानवी वस्ती नियम, वन्यजीव संरक्षण, ध्वनी प्रदूषण नियम, धूळ प्रदूषण नियम असे विविध प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करत असून खोदकामासाठी घातक स्फोटकांचा वापर केला जातोय। त्यामुळे येथील विहिरी, बोरवेल यांचे पाणी दूषित होऊन पाणी स्तर खालावला गेल्याने येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा व कृषी सिंचनासाठी लागणारा पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे, तर येथील पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्यात व येथील घरांना तडे गेले आहेत। त्यात नागरिकांना हृदयविकाराचे आजार जडले गेलेत। नागरिकांनी विविध प्रकारच्या तक्रारी विविध प्रशासकीय स्तरावर दिल्या गेल्या आहेत, परंतु कारवाई शून्य झाल्याचे दिसून आलंय। सदरचे खडी क्रेशर वन विभाग हद्दीजवळ असून येथील पशु पक्षी प्राणी यांचा चारा हिरावला गेल्याने ते स्थलांतरित झालेत, तर वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात झाल्याने वनक्षेत्र ओसाड झालंय। सदर खडी क्रेशरवरून खडी क्रेशर व्यावसायिक विना GPS प्रणाली वापरता ओव्हरलोड व विना परवाना तर विना नंबरच्या वाहनातून वाहतूक करतायत। त्यामुळे भोसदरी फाटा ते भोसदरी शिव रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। धूळ, ध्वनी व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत। संबंधित विभागाने योग्य ती चौकशी करून संबंधित खडी क्रेशर व्यवसायांचा पंचनामा करून परवानग्या तपासणे आवश्यक आहे व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाते। अन्यथा येथील शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी व येथील खडी क्रेशर व्यावसायिकाची येथील नागरिकांच्या मनातील दहशत कायमस्वरूपी मोडीत काढण्यासाठी व पर्यावरण, पशु पक्षी प्राणी मानवी जीवन वाचवण्यासाठी व कायदेशीररित्या कारवाई होण्यासाठी शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून संबंधित खडी क्रेशर कायमस्वरूपी बंद करण्यात यावे। तसेच झालेल्या नुकसानीस जबाबदार असलेल्या व्यावसायिक व संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी। या मागणीसाठी मोठे जन आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनातून नागरिकांमध्ये उफाळणाऱ्या उद्रेकामुळे होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी संबंधित खडी क्रेशर व्यावसायिक व संबंधित प्रशासनाची राहील, असा थेट इशारा शिवसेनेच्या पूजाताई सोनवणे यांनी दिला आहे। नमस्कार, मी पूजा सोनवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग। आज एका विषयावरती बोलण्यासाठी आलेली आहे। विषय तसा खूप गंभीर आहे। खूप दिवस झालं, खूप वर्ष झाले खरं तर, की वारंवार एक गोष्ट कानावरती येत होती, पण आज न उद्या त्या गोष्टीचा काहीतरी कारवाई होईल, प्रशासन त्याची दखल घेईल असं वाटलं होतं, पण आज तागायत अशी कुठलीच गोष्ट घडली नाही, म्हणून आज त्या विषयावरती आवाज उठवासा वाटतोय। अकोले तालुक्यातील बेलापूर गावातील मोघडवाडी म्हणून एक जागा आहे, मोघडवाडी म्हणून एक वाडी आहे। त्या वाडीवरती शेतकऱ्यांकडनं शेतीसाठी विकत घेतलेली जमीन, तिथे खूप मोठे खडी क्रेशर उभारण्यात आले आहेत।
त्या खडी क्रेशर 1 नाही 2 नाही 3 नाही असे दिवसांदिवस ते वाढतच गेलेत, वर्षानुवर्ष. पण आता विषय असा झाला आहे की त्या खडी क्रेशरमुळे तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होत आहे. त्रास म्हणजे असा होत आहे की सांगायला सुद्धा एक शेतकऱ्याच्या घरातली मुलगी म्हणून किंवा एका शेतकऱ्याच्या घरातली त्या क्षेत्रातली मुलगी म्हणून वाईट वाटतंय की अगदी अल्पशा दरात त्या जमिनी तिथल्या जे उद्योग व्यावसायिक आहेत, जे खडी क्रेशर धारक आहेत, त्यांनी खूप अल्पशा दरात विकत घेतल्या शेतीसाठी विकत घेऊन तिथल्या शेतकऱ्यांना खूप अल्पसा मोबदला देऊन. आणि तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असंही आहे की त्यांनी उर्वरित जो काही थोडाफार राहिलेला मोबदला होता तो तर त्यांनी दिलाच नाही. थोडक्यात त्यांना फसवून त्या जमिनी त्यांच्या नावे करून घेतल्या. तदनंतर त्यांनी असं केलं की खडी क्रेशर चालू केलं. त्याच्यानंतर त्यांनी तिथल्या जमिनीचा ताबा वगैरे घेतला. तिथल्या जमिनींचे ताबे घेऊन तिथल्याच शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार करायला लागले, त्यांना धमकवायला लागले. शेतीची आणि तिथल्या जनावरांचं तर नुकसान आहेतच, पण तिथल्या जे शेतकरी आहेत त्यांना धमकावून त्यांचे रस्ते पण उकरवायला लागले. सर्वे नंबर गट नंबर जवळचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं हे कोणतरी शेळके म्हणून आहे खडी क्रेशर धारक, तो त्यांचा राजरोसपणे त्यांच्या रस्त्याचे पण उत्खनन करायला लागलाय. जो शेतीसाठी जायचा यायचा रस्ता आहे, जनावरं जायचा यायचा रस्ता आहे, तिथल्या त्या रस्त्याचं पण उत्खनन केलं. रस्त्याचं उत्खनन करूनच नाही थांबलेत ते. शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यावरती शेतकऱ्यांना परत धमक्या पण दिल्या, धमकावण्यात आलं. तेथील शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांकडे अपील दाखल केलं. अपील दाखल केल्यावरती त्या अपिलाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनेही लागला. त्या शेतकऱ्यांनी अपील अशा प्रकारे दाखल केलं होतं की त्यांच्या जे वडिलोपार्जित जमीन आहे सर्वे नंबर लगत, तिथून त्यांना 12 फुटी रस्ता काढून देण्यात यावा असा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनी तहसीलदार साहेबांनी दिलाही. परंतु तो निकाल दिला तो रस्त्याची नोंद व्हावी असं तहसीलदार साहेबांकडे त्यांनी अर्जही केला. ती नोंदही झाली. परंतु तिथल्या ज्या शेतकऱ्यांनी 10 ते 12 लाख रुपये खर्च करून स्वतःच्या खिशातलं ओठातलं पोटातलं जे काढून कष्टाची कमाई त्या रस्त्यासाठी लावली होती, 10-12 लाख रुपये, 12 फुटी रस्ता असा बनवला त्यांनी, पण त्या खडी क्रेशर धारकांनी तो रस्ताही उकरून काढला. त्यांची आर्थिक नुकसान झालं शेतकऱ्यांचं. परंतु त्यांना धमकावून, त्यांना मारण्याची धमकी वगैरे देऊन त्यांचा मानसिक छळही केलाय तिथल्या ज्या खडी क्रेशर धारक आहेत त्यांनी. त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचीही धमकी दिली आहे त्यांनी. म्हणजे अशी त्याची आरेरावी वारंवार चालू आहे. तिथल्या शेतकऱ्यांवरती खूप अन्याय होत आहे आणि अशा अन्यायाला कुठेतरी वाचा फोडावी, कुठेतरी कोणीतरी आवाज उठवावा म्हणून ते शेतकरी गयावया करत आहेत. जे संबंधित तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे, पण आज अद्यापही त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाहीये. जे खडी क्रेशर धारक आहेत ते असेच मोकाट फिरत आहेत. ते त्यांची बायको, विशेष सांगायचं असं की तो रस्ता उकरण्यासाठी जेसीबी पोकलँड लावून, रात्रीच्या टायमिंगला जेसीबी पोकलँड लावून जो चालक होता त्यांच्यासोबत, त्यांचा मुलगा, त्यांची बायको आणि आणखीनही बाहेरून महिला आणि पुरुष आणले होते त्यांनी. अशी धमकी देऊन, धमकावत रोखण्यासाठी समजा शेतकरी गेले तर तुम्हाला मारू, या जेसीबी खाली घालू, पॉकलँड खाली घालू अशा धमक्या देत त्या जो खडी क्रेशर धारक आहे अशा त्यांनी धमक्या दिल्या तिथल्या शेतकऱ्यांना. हे जे खडी क्रेशर आहे हे फॉरेस्टच्या लगत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की फॉरेस्टच्या लगत खडी क्रेशरला परवानगी नसतानाही या खडी क्रेशरांना परवानगी भेटली कशी हा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्यानंतर तिथे जे स्फोटकं वापरले जातात, तिथे जे स्फोटकं वापरून जे फाईट घेतल्या जातात, त्या फाईट घेतल्यामुळे सगळ्यात प्रथम तिथल्या फाईट घेण्याच्या त्या कारणामुळे पाण्याचा स्तर खूप कमी झालेला आहे. तिथल्या विहिरीचं, बोरचं पाणी गेलेलं आहे. त्याच्यानंतर विषय असा उत्पन्न होतो की तिथले जे स्फोटकांनी जो स्फोट घडून येतो
पर्यावरणाचा ऱ्हास तर होतच आहे, कारण की पर्यावरणात तिथल्या स्फोटकातले जे कण आहेत ते मिसळत आहेत. त्याच्यानंतर तिथली धूळ उडतीये, त्या स्फोटकांमुळे जी धूळ उडतीये त्याच्यामुळे तिथल्या पर्यावरणातल्या हवेत ती धुळीचे कण मिसळून लोकांना, तिथल्या स्थानिक माणसांना, व्यक्तींना त्या श्वसनाचे त्रास झालेले आहेत. श्वसनाचे त्रास होऊनही शेतकऱ्यांना तिथल्या श्वसनाचा त्रास होत आहे. हृदयविकाराचे झटके येऊन खूप तिथले नागरिक त्रस्त झाले आहेत त्या आवाजाने. आणि विशेषतः लक्षात घेता की तिथे जे स्फोटक वापरले जातात ते कुठल्या उद्देशाने वापरले जातात ते कळत नाही. तिथे जे स्फोटक जे वापरून जे जमिनीला हादरे बसत आहेत त्याच्यामुळे लोकांच्या घरांना तडे गेलेले आहेत. आणि लक्षात घेतलं तर भूकंपाचा केंद्रबिंदू तिथेच आसपासच्या क्षेत्रातच दाखवला आहे. मागील काही वर्षांपूर्वी तिथे सर्वेक्षण झालं, तिथे तपासण्या करण्यात आल्या. काही वर्षांपूर्वी भूकंपाचे धक्के बसले होते, तर ते तपासणी केली असता तिथे जवळपासच केंद्रबिंदू दर्शवण्यात आला होता. मग प्रश्नचिन्ह उभं राहतं खरं तर की हे खडी क्रेशर जे चालू आहेत ते कुठल्या जोरावरती चालू आहेत. मग हे सगळं साठोलोट करून देवाणघेवाणीचा कार्यक्रम करून तर चालू नाहीत ना, असं प्रश्नचिन्ह आमच्या सगळ्यांपुढे उभं राहिलेलं आहे. झाला पर्यावरणाचा विषय, पण जे फॉरेस्ट आहे, हे जे खडी क्रेशर आहे ते फॉरेस्टच्या लगत आहे. त्या फॉरेस्ट मधील आपला राष्ट्रीय पक्षी मोर, तिथले प्राणी लांडगे असतील, हरणं असतील, वाघ असतील, हे सगळे ह्या आवाजाने किंवा या खडी क्रेशरच्या वारंवार घडवून आणणाऱ्या स्फोटकांमुळे, त्याच्या आवाजामुळे ते तिथलं क्षेत्र सोडून लांब चाललेत. कदाचित ते मानवी वस्तीमध्ये पण घुसत आहेत. त्याच्यामुळे हे जे वाघाचे वगैरे अलीकडे हल्ले ऐकायला येतात की लोकवस्तीवरती वाघाने हल्ला केला, इथे वाघ आढळून आला. जर का आपण त्यांच्या फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये जर आपण असे स्फोटक आवाज घडवून आणत असू, त्यांना त्रास देत असू, तर त्यांचं साहजिक आहे की त्यांचा त्रास लोकवस्तीला होणार आहे. त्याच्यामुळे ते लोकवस्तीत घुसू लागले आहेत. वाघ जर का लोकवस्तीत घुसले तर तिथले सगळेच आदिवासी, तिथले ग्रामस्थ जे असतील, त्यांचे पशु पक्षी आहेत, वाघ, शेळ्या, गाई, वासरं वगैरे असतील, ते वाघ त्यांना त्रास देत आहेत. त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांचं आर्थिक, आता वाघावरती तर काही कारवाई करू शकत नाही म्हणून ते आर्थिक नुकसान तर त्यांचं होतच आहे, परंतु हे वन्य प्राणी त्यांची जागा सोडून इकडे येऊ नयेत म्हणून आपण काहीतरी तिथल्या खडी क्रेशर धारकांवरती कारवाई केलेली आहे का, फॉरेस्टच्या लगत यांना परवाने कसे भेटले याची चौकशी केली आहे का, असं प्रश्नचिन्ह आमच्या सगळ्यांसमोरच उभं राहिलेलं आहे. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना जे जनावरांचा चारा जो आहे तो हिरावून घेण्यात आलेला आहे. त्या ज्या खडी क्रेशरची धूळ आहे ती वारंवार, जे कदाचित ते 24 तास ते खडी क्रेशर चालू राहत असेल, त्याची वारंवार धूळ उडते, ती त्या चाऱ्यावरती बसते. त्या तिथल्या जनावरांच्या मुखातला चारा हिरावून घेतलेला आहे या खडी क्रेशर धारकांनी. त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे, आम्ही आजही केला, निवेदनही दिली खूप, त्यांनी आतापर्यंत आज तागायत कुठल्याही प्रकारचं आम्ही वारंवार हरकत घेऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाहीये या खडी क्रेशर धारकांना काहीतरी थांबवण्यासाठी. हे बंद होईल की नाही माहित नाही, परंतु संबंधित जे शेतकरी आहेत ज्यांनी वारंवार अर्ज निवेदन देऊनही त्या खडी क्रेशर धारकावरती कुठलीही कारवाई झाली नाही, कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाही, आजपर्यंत कुणीही त्यांना हे का चाललंय असं विचारलं नाही. हे शेतकरी इतके त्रासलेले आहेत की त्यांनी शेवटचा विलाज म्हणून ते शेवट आमच्यापर्यंत आले. आम्हाला त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. त्यांनी असं सांगितलं की आजपर्यंत आम्ही अनेक अर्ज केले, अनेक तक्रारी केल्या, तहसीलदार असतील, प्रांत असतील, तिथले पोलीस निरीक्षक साहेब असतील, इतकंच नव्हे तर महसूल मंत्र्यांपर्यंत पण निवेदनं पोहोचलेली आहेत. इतक्या वरपर्यंत निवेदन पोहोचूनही अजूनही कुठल्याही प्रकारची त्यांनी पाऊल उचललेलं नाहीये की या शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल. अजून कुठल्याही प्रकारचा त्यांनी आवाज
त्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकून त्यांच्या कानापर्यंत पोहोचतोय की नाही, खरंच प्रश्नचिन्ह आहे की ह्या अधिकाऱ्यांच्या, या लोकांच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचतोय की नाही. ते एवढे निवेदन देऊन, एवढे ओरडून जाऊन, वारंवार अकोल्याला जाऊन त्यांनी तक्रारी दिल्यात. त्यांना ऐकायला येतंय की नाही हे खरं तर प्रश्नचिन्ह आहे. की हे मुद्दामून करताय, काहीतरी साठलोट्याचा कारभार चालू आहे की काय, अशी शंका यायला लागली आम्हाला. आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्या शेतकऱ्यांच्या हाकेला ओ देण्यासाठी येत्या 15 दिवसात आंदोलनाला उतरणार आहोत, आंदोलन करणार आहोत. कारण असं आहे की आजपर्यंत त्यांच्या कुठल्याही हाकेला ओ न देणारे अधिकारी झोपलेत की काय, त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही कोणाचा आवाज. आणि जर आवाज पोहोचत नसेल तर आम्हाला आवाज उठवताही येतो आणि त्यांच्या कानापर्यंत पोहोचवताही येतो. म्हणून येत्या 15 दिवसात आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि या आंदोलनाच्या वेळेस जे शेतकऱ्यांचा आक्रोश असेल, ज्या शेतकऱ्यांचा राग असेल, हे सर्वस्वी या रागाला, या आक्रोशाला हे प्रशासन, प्रांत अधिकारी, तहसीलदार साहेब आणि जे आपले उपनिरीक्षक आहेत अकोल्याचे, हे आणि ते खडी क्रेशर धारक ते जबाबदार असतील. एवढं बोलून मी थांबते. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.